वचन ऐकण्यासाठी या ठिकाणी प्रभू देवा जे जमलेले आहेत त्या प्रत्येकाचा ताबा या तुझ्या पवित्र हातात सोडतो. उदे प्रभू देवा तुझा आत्मा बोलू दे विद्यार्थी आणि बोलणारा केवळ मी नाही प्रभूजी तर तुझे शब्द प्रभू तुझ्या सामर्थ्यात तू प्रगट कर अशा मला विनंती करतो. इथं आलेला कोणताही व्यक्ती प्रभू देवा रिकामा जाणार नाही तर त्यांच्याजवळ तुझा आशीर्वाद तुझी वचन तुझं सामर्थ्य तुझं गौरव तुझी महिमा प्रभू देवा त्यांच्या जीवनात तू प्रगट केलेली असेल असं त्यांच्यावर तुझा अद्भुत असा आशीर्वाद पाठव. आणि जाते वेळेस प्रभू देवा जी समस्या आणि जी अडचण ती घेऊन आलेली आहे विद्या ते जाते वेळेस प्रभू देवा ती समस्या सुटलेली असेल त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं असेल त्यांचं जीवन आणि तुझ्या पवित्र हातात सोडतो. येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे विद्या आमेन. आपण बसूया सगळे. निर्गमाचं पुस्तक याचा 20 अध्याय आणि त्याचं 17 वचन आपण यावेळेस वाचणार आहोत. निर्गमन की किताब उसका 20 अध्याय सूत्रापद निर्गम 20:17. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आपल्या शेजाऱ्याचा दास दासी बैल गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा लोभ धरू नको. प्रेज द लॉर्ड. एक सुंदर अशा प्रकारची ही आज्ञा आहे. ही 10वी आज्ञा आहे की जी आज्ञा आपण शिकत आहोत. आणि याच्या अगोदर आपण 9 आज्ञांच्या विषयी पाहिलेला आहे. 9 आज्ञांच्या विषयी पाहण्या अगोदर आपण 7 मंडळांच्या विषयी संदेश ऐकला होता. तुम्ही जर कंटिन्यूस चर्चला येत असाल किंवा तुमचा सहभाग असेल तर या गोष्टी तुम्हाला दर्शन देतील. त्याच्यानंतर आपण 10 आज्ञांच्या विषयी कंटिन्युअसपणे शिकत आहोत. आणि आता ही जी आज्ञा आहे ती 10वी आज्ञा आहे. आतापर्यंत 9 आज्ञांच्या विषयी आपण पाहिलेलं आहे. आणि जर तुम्हाला या आज्ञांच्या विषयी पुन्हा एकदा ऐकायचं असेल संदेश जर तुमचा मिस झाला असेल तर तुम्ही यूट्यूबवर तो संदेश पाहू शकता. आपल्या चॅनलवरती ते सगळे संदेश उपलब्ध आहेत. तर ही आज्ञा जी आहे ती लोभाविषयी आपल्याला या ठिकाणी शिकवते. लोभ काय आहे आणि कशा प्रकारचा असतो या गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्याला ठाऊक आहे. लोभाची व्याख्या जी आहे ती खूप व्यापक अशा प्रकारची व्याख्या आहे ज्याला आपण खूप सर्वसमावेशक व्याख्या म्हणण्यात येईल. पण त्या व्याख्येविषयी बायबल आपल्याला भरपूर काही गोष्टी या ठिकाणी शिकवतं. आणि कशा प्रकारचा लोभ आणि कोणत्या गोष्टीचा लोभ धरला नाही पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचं आपण आपल्या जीवनातून अवॉइड केल्या पाहिजेत या गोष्टी आपल्याला निश्चित अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यावेळेस लोभाविषयी आपण पाहतो त्यावेळेस बऱ्याच आत्मिक लोकांचा लोभाने खूप नाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि अनेक व्यक्ती आहेत अनेक लोक आहेत की ज्यांचा आत्मिक रीतीनं लोभामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमुळे नाश झालेला आहे. आणि रोमकराचं पत्र याचा 7वा अध्याय 7 पासून 13 पर्यंत आपण वाचूया. रोमकराचं पत्र याचा 7वा अध्याय रोमियो की पत्र उसका 7 अध्याय 7 से लेकर 13. रोमकराचं पत्र याचा 7वा अध्याय आणि 7 पासून 13 पर्यंत. तर मग आपण काय म्हणावे. नियमशास्त्र पाप कधीच नाही तरी पापाची ओळख मला नियमशास्त्र वाचून कशाने झाली नसते. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्रा विहिरीत होतो तेव्हा जगत होतो पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले कारण मी मरण पावलो. याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योग्य संधी साधून मला फसविले व तिच्या योग्य मला ठार केले. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा यथान्याय व पवित्र आहे आणि आज्ञा यथान्याय व उत्तम आहे. तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय कधीच नाही. पाप ते पापच दिसावे म्हणून जे उत्तम त्याचे योग्य ते माझ्या काही मरण घडवणारे असे झाले. आज्ञेच्या योगी पाप व पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले. हालेलुया. खूप किचकट आणि अवघड अशा प्रकारची वचनं या ठिकाणी आहेत की ज्याचा अर्थ समजणं थोडंसं कठीण आहे. आणि ते समजण्यासाठी आपण आपल्याला जास्त खोलात जावं लागेल. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याच्याविषयी अधिक खोलवर या गोष्टीविषयी आपण अधिक खोलवर आपण पाहूया. पण आज मात्र आपण जे 10वी आज्ञा आहे त्या 10 आज्ञेच्या विषयी आपण पाहणार आहोत. पण या आज्ञेच्या संदर्भामध्ये नवीन करार सुद्धा आपल्याला खूप स्पष्टपणे शिकवतो
की नियमशास्त्रच केवळ नाही तर नवीन करार सुद्धा, म्हणजे आत्ताची जी मंडळी आहे त्या मंडळीला सुद्धा या लोभाची आठवण करून दिलेली आहे. देवाला आपल्या सर्वांगीण आत्मिक विकासाची काळजी आहे. केवळ परमेश्वर आपल्याला एका पर्टिक्युलर गोष्टीविषयी शिकवत नाही किंवा एखादीच गोष्ट ठीक करण्याविषयी देव आपल्याला सांगत नाही, तर देव आपल्याला सर्वांगीण गोष्टीविषयी शिकवतो. म्हणजे देव आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, या ठिकाणी बोलू नका प्लीज, हॅलो 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 बोलू नका, आणि फोन तर अजिबात उचलू नका. जर कोणाचा फोन असेल चालू असेल तर ते स्विच ऑफ करा. लक्षात घ्या, परमेश्वर आपल्याला या ठिकाणी लोभाविषयी शिकवत असताना तो अतिशय सिरियस आहे, कारण देवाला सर्वांगीण गोष्टीची काळजी आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आपलं काम असेल, उद्योग असेल, त्याच्यानंतर आपली आत्मिक स्थिती असेल, त्याच्यानंतर आपली लेकरं बाळं असतील, आपलं कुटुंब असेल, आपली फॅमिली असेल, आपला पैसा असेल, आपलं भविष्य असेल, सर्व गोष्टीची त्याला काळजी आहे. आणि सर्व गोष्टी संदर्भामध्ये त्याच्याजवळ आज्ञा आहे, त्याच्याजवळ वचन आहे, त्याच्याजवळ अभिवचन आहे, आणि तो या सर्व गोष्टीची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेतो. जशा प्रकारे आपण पहिल्या आज्ञेपासून अगदी देवाचा आणि आपल्या संबंधाविषयी पाहिलं होतं, त्याच्यानंतर 4 आज्ञामध्ये आपण देवाच्या आणि आपल्या संबंधामध्ये पाहतो, त्याच्यानंतर एक आज्ञा जी आहे ती आपल्या कुटुंबाविषयी आहे, त्याच्यानंतर आपण आपल्या आत्मिक स्थितीविषयी आपण पाहत आलेलो आहोत, जसं चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आणि तशा प्रकारे आता आपण पाहत आहोत लोभ धरू नको. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत केवळ कृतीविषयी शिकवत नाही, तर त्या आपल्या आत्मिक गोष्टीविषयी सुद्धा शिकवतात आपल्याला. आपली आंतरिक स्थिती आणि आपली कृती या दोन्हीही गोष्टींच्या विषयी देवाला काळजी आहे. केवळ बाहेरील गोष्टींच्या विषयी देव काळजी करत नाही, तर आपल्या आत्म्याच्या गोष्टीविषयी सुद्धा देव काळजी करतो. आपण बाहेर काय कृती करतो याच्याविषयी त्याला केवळ काळजी नाहीये, तर आपण आतमध्ये काय विचार करतो याची सुद्धा त्याला काळजी आहे. आणि केवळ बाहेर लोभ धरू नको असं सांगितलं गेलेलं नाही, तर आंतरिक लोभ याच्याविषयी सुद्धा आपल्याला बायबल शिकवतं. आणि या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. बाह्य कृतीतला लोभ जो आहे, तो बाह्य कृतीतला लोभ हा एक विचित्र अशा प्रकारची गोष्ट आहे. त्या बाह्य कृतीच्या लोभाविषयी आपण खूप काही बायबलमध्ये पाहू शकतो. प्रत्यक्ष लोभ, जशा प्रकारे या ठिकाणी लिहिले, घराचा लोभ, संपत्तीचा लोभ, त्याच प्रकारे दुसऱ्याच्या पत्नीचा लोभ किंवा दुसऱ्या पर स्त्रीचा लोभ, आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या जवळ असलेल्या कोणत्याही अशा प्रकारच्या गोष्टीचा लोभ. जे आपलं नाहीये, जे दुसऱ्याचं आहे, ते आपण घेण्याची इच्छा बाळगणं, मग कदाचित ते हिसकावून घेण्याची, लुबाडून घेण्याची किंवा चोरी करून घेण्याची इच्छा बाळगणं, किंवा जबरदस्तीने घेण्याची इच्छा बाळगणं, आणि त्याच प्रकारे खोटं बोलून इच्छा घेण्याची इच्छा बाळगणं, अशी कोणतीही गोष्ट असेल त्याला लोभ म्हणतात. हालेलुया. बायबलला सांगा, लोभ धरू नको. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन आपल्याला काय सांगतो? आणि वचन त्या ठिकाणी लिहिले, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यास मनोहर, शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले, तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर या ठिकाणी आपल्याला जी आज्ञा आहे ती आज्ञा किती व्यापक आहे त्या व्यापक आज्ञेचं स्पष्टीकरण या ठिकाणी देत आहे. आणि ज्यावेळेस आदम आणि हव्वेला परमेश्वराने एदेन बागेमध्ये ठेवलेलं होतं, त्यांच्यासाठी परमेश्वराने केवळ जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे तेच केवळ सुंदर नव्हतं, तर देवाने जी इतर झाडं बनवलेली होती, म्हणजे इतर गोष्टी, इतर झाडं ज्यांची फळं आदम आणि हव्वा रोज खात होते, ती झाडं सुद्धा खूप सुंदर होती. त्याच्याविषयी वाचा, तिथे लिहिलेलं आहे 2रा अध्याय आणि 9वं वचन, 8 आणि 9. तिथं लिहिले, परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात एक बाग लावली आणि तीत आपल्या मनुष्याला घडलेल्या मनुष्याला ठेवले. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर, अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. हालेलुया. आता या ठिकाणी जे देवाने इतर झाडं निर्माण केली होती, म्हणजे जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडासहित किंवा जीवनाचं झाड आहे, किंवा आदम आणि हव्वा रोज ज्यांची फळं खात होती, अशी सगळी झाडं दिसायला खूप सुंदर होती, खायला खूप चांगली होती, चविष्ट होतं. वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराने एक सुंदरता त्यांच्या समोर निर्माण केलेली होती. पण बाकीच्या त्या सगळ्या सुंदरतेकडे आदम आणि हव्वानी ह्या बाकीचे जे देवाने निर्माण केलं होतं त्याच्याकडे न पाहता केवळ एकाच झाडाच्या सुंदरतेकडे पाहिलं.
आणि पाप नेहमी हे सुंदर दिसतं. बाजूला सांगा, पाप नेहमी सुंदर दिसतं. कारण कोणतीही गोष्ट जी आपली नाहीये, जी दुसऱ्याची आहे, ती नेहमीच आपल्याला त्याचं एक कौतुक असतं, त्याचा एक उत्साह असतो. ते आपल्याला बघण्याची किंवा ते त्याचा अनुभव घेण्याची, ते आपल्याजवळ असण्याची किंवा ते हिसकावून घेण्याची किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे ते असावं अशी आपली एक इच्छा असते. मानव म्हणून एक सुप्त इच्छा, म्हणजे ज्याला एक लपलेली इच्छा म्हटली जाते, ती इच्छा मानवाजवळ असते आणि त्याच इच्छेला लोभ म्हटलेला आहे. हालेलुया. आदाम आणि हव्वेला सुद्धा अशाच प्रकारचा लोभ सुटला. जे फळं ते रोज खात होते, ते खात असताना सुद्धा, ती गोष्ट ऑलरेडी सुंदर असताना सुद्धा आणि ते रोज त्याचा अनुभव घेत असताना सुद्धा त्यांनी त्या गोष्टीच्या सुंदरतेकडे पाहिलं नाही. जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड होतं, त्याच्या सुंदरतेकडे त्यांनी पाहिलं. हालेलुया. आणि त्याच्या सुंदरतेकडे पाहिल्यामुळं तो जो लोभ आहे, तो लोभ त्यांच्या अंतःकरणामध्ये आला आणि जो प्रत्यक्ष लोभ ज्याला म्हटलं जातं, तो प्रत्यक्ष लोभ त्यांच्या जीवनामध्ये पाप घेऊन आला. पहिलं पाप जे आहे ह्या जगामध्ये, ते लोभामुळे आलेलं आहे. पहिलं पाप जे आहे या जगामध्ये, ते कशामुळे आलेलं आहे? लोभामुळे आले. जे देवानं खायला सांगितलेलं नाही, ती गोष्ट त्यांनी खाल्ली आणि पाप आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, या जगामध्ये जे पहिलं पाप आहे किंवा ह्या जगामध्ये पाप जे आहे, ते लोभामुळे आलं. त्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ सुटला की जी देवानं गोष्ट करायला सांगितली नाही, ती गोष्ट कशी असेल, त्याची चव कशी असेल, ते खाऊन पाहिल्यानंतर नेमकं काय होईल, आपल्या शरीरामध्ये काय बदल होईल का, आपल्या डोळ्यामध्ये काय बदल होईल का, आपल्या हातापायामध्ये काय बदल होईल का, किंवा आपल्या विचार करण्याच्या प्रवृत्तीत काय बदल होईल का, हे त्यांना पाहायचं होतं, हे त्यांना अनुभव घ्यायचा होता. आणि म्हणून त्या गोष्टी त्यांच्या अंतःकरणामध्ये आल्या. त्यांनी तो लोभ धरला, ती गोष्ट त्याच्याकडे पाहिलं, त्याचं निरीक्षण केलं, ती दिसायला खूप सुंदर दिसली आणि त्याने ते तोडलं, खाल्लं आणि त्याद्वारे संपूर्ण जगामध्ये मनुष्यामध्ये पाप आला. हालेलुया. आणि म्हणून देव सांगतो की लोभ धरू नको. कारण बऱ्याच वेळेस लोभ जो आहे तो आपल्याला खूप मोठ्या अनिष्टाकडे घेऊन जातो. खूप मोठ्या देवापासून जे आपलं रिलेशन आहे, ते रिलेशन तोडण्यामध्ये लोभ कारणीभूत ठरतो. आणि म्हणून लोभ जो आहे तो आपल्या जीवनामध्ये असायला नाही पाहिजे. माझ्या बरोबर वाचा अनुवादाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय 21वा वचन. अनुवादाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय 21. तिथं लिहिले, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजाऱ्याची कोणतीही वस्तू याचा लोभ धरू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोभास कोणताही अंत नसतो. बाजूला सांगा, लोभास कोणताही अंत नसतो. कारण लोभ हा जो आहे, त्या लोभाचा कोणताही, म्हणजे तुमच्याजवळ जी गोष्ट नाहीये ती सतत आणि सतत दुसऱ्याकडून घेण्याची जी इच्छा बाळगतो ना आपण, त्या गोष्टीला कोणताही अंत नसतो. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याजवळ आहे ते माझं आहेच, पण दुसऱ्याचं जे आहे ते सुद्धा माझं आहे. कारण लोभ असंच म्हणत असतो, जे माझं आहे ते माझं आहे, पण दुसऱ्याचं जे आहे ते सुद्धा माझं आहे. आणि कोणत्याही प्रकारे ती गोष्ट हस्तगत करण्यासाठी किंवा ती प्राप्त करण्यासाठी, कोणत्याही प्रकारे माझ्याजवळ असण्यासाठी सतत आणि सतत प्रयत्नशील असणं म्हणजेच काय? लोभ धरणं. आणि त्या गोष्टीला कोणताही अंत नाही. या जगातली संपूर्ण संपत्ती जरी तुम्हाला दिली गेली, या जगातलं संपूर्ण सामर्थ्य जरी तुम्हाला दिलं गेलं, या जगात दिसणारी सुंदर कोणतीही गोष्ट, कोणतीही स्त्री तुम्हाला दिली गेली आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे उत्तम आणि चांगल्या प्रकारे माझ्याजवळ असायलाच हवं, लक्षात घ्या, त्यानं तुमचं समाधान नेहमीसाठी होणार नाही. कारण त्याच्याही सुखपेक्षा अजून काहीतरी तुमच्याजवळ असं, तुमच्याजवळ अंतःकरण असेल की तुम्हाला सतत वाटत राहील की ते अजून माझ्याजवळ असावं, अजून माझ्याजवळ असावं. आणि ह्या लोभाला कोणताही कधीच अंत असत नाही. हालेलुया. आणि म्हणून जो प्रत्यक्ष लोभ आहे, त्या लोभापासून नेहमी मनुष्यानं लांब राहणं हे त्याच्या हिताचं आहे. कारण जर तशा प्रकारचा लोभाला आपण येऊ दिला आपल्या अंतःकरणामध्ये, तर आपल्या कृतीमध्ये त्या खूप भयानक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जसं आदाम आणि हव्वेमध्ये आले आणि इतर बरेच लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये लोभाला, त्याच्या लोभानं त्यांच्या जीवनामध्ये खूप काही मोठ्या गोष्टी झालेल्या पाहायला मिळतात. जशा प्रकारे प्रत्यक्ष लोभ आहे, तशा प्रकारे आपल्या अंतःकरणातला लोभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या बरोबर वाचा, अंतःकरणातले विचार ज्याला लोभ म्हटले गेलेलं आहे. मिखाचं पुस्तक, याचा 2रा अध्याय 1 आणि 2 वचन. मिखाचं पुस्तक, याचा 2रा अध्याय 1 आणि 2.
जे अनर्थाचा संकल्प करीतात व बिछाण्यावर पडल्या दुष्टतेची योजना करीतात, त्यांचा धिंकार असो. सकाळ उजाडताच ते आपले बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेताचा लोभ धरून ती हरण करतात, घराचा लोभ धरून ती हस्तगत करीतात. असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करीतात. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं जे वचन आहे ते स्पष्टपणे आपल्याला अंतःकरणातल्या लोभाविषयी शिकवतं. कारण त्या ठिकाणी काय लिहिलं दुसऱ्या वचनामध्ये, ते लोभ धरून, ते शेताचा लोभ धरून काय करतात, ते हरण करतात, आणि घराचा लोभ धरून ते काय करतात, हस्तगत करतात. आणि तिथं लिहिलंय, त्या सकाळी उजाडताच ते आपला बेत काय करतात, सिद्धीस नेतात. बेत कुठे निर्माण होतो? अंतःकरणामध्ये निर्माण होतो. बेत कुठे निर्माण होतो? अंतःकरणात. लोभाची सुरुवात नेहमी अंतःकरणात होते. बाजूला सांगा, लोभाची सुरुवात नेहमी अंतःकरणात होते. कारण लोभ अंतःकरणातूनच बाहेर येतो. अंतःकरणातले विचार, अंतःकरणातल्या सर्व प्रकारच्या जे मेडिटेशन आहे अंतःकरणातलं, त्या मेडिटेशनच्या द्वारेच आपण कृतीमध्ये सगळ्या गोष्टी आणतो. बेत जो आहे, जो प्लॅन आहे, जी योजना आहे, फसवण्याची योजना असेल, हिसकावण्याची योजना असेल, लुबाडण्याची योजना असेल, खोटं बोलण्याची योजना असेल, आणि काढून घेण्याची योजना असेल, लोभ धरून त्या दृष्टिकोनातून कार्य करण्याची योजना असेल, हे सगळं काही अंतःकरणामध्ये होतं. आणि याच्याच द्वारे मनुष्याचं जीवन जे आहे ते लोभाने त्याचं अंतःकरण भरून जातं आणि ती गोष्ट कृतीत यायला चालू होते. आणि म्हणून आपलं अंतःकरण जे आहे ते लोभापासून नेहमी दूर ठेवलं गेलं पाहिजे. कारण ज्या लोभाला कोणत्याही प्रकारचा अंत नाही. कारण लोभ हा नेहमी वाढत जाणारी गोष्ट आहे, सतत आणि सतत. एक गोष्ट जी आहे आणि त्या गोष्टीला सतत तुम्हाला वाढत राहील. कारण जर समजा तुमच्याजवळ आज एखादी एक छोटी कार असेल तर तुम्हाला नेहमी वाटत राहील की त्याचं एक मोठी व्हावी. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल एक लक्झरी कार असेल, त्याच्यानंतर वाटेल एसयूव्ही असेल, एसयूव्ही असल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अजून त्याच्यापेक्षा एक स्टँडर्ड अशा प्रकारची जी कार आहे ते ज्याची किंमत खूप लाखांच्या मध्ये असेल, अशा प्रकारची कार असावी. आणि हे वाढत जाणारी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये आपण कधीही असमाधानी असणार आहोत, समाधानी कधीच असणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या लोभाला तोपर्यंतच थांबवलं पाहिजे जोपर्यंत तो विचारामध्ये आहे. कृतीमध्ये येण्या अगोदरच आपण अंतःकरणातल्या गोष्टीला अटकाव केला पाहिजे. कारण ज्या वेळेस तुम्ही कृतीमध्ये त्याला आणलं जाईल त्यावेळेस परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण कोणताही लोभ जर अंतःकरणात आहे तोपर्यंत तो सीमित असतो किंवा तोपर्यंत तो परिणामांपासून अलिप्त असतो. पण ज्यावेळेस तो कृतीमध्ये येतो त्यावेळेस मात्र परिणामांना त्या माणसाला, त्या कृती करणाऱ्या व्यक्तीला सामोरं जावंच लागतं. जोपर्यंत आदम आणि हव्वा त्या फळाकडे पाहत होते तोपर्यंत ती गोष्ट ठीक होती, जोपर्यंत विचार करत होते तोपर्यंत ठीक होती. पण ज्या अर्थी त्यांनी आपल्या अंतःकरणातले विचार कृतीत आणले, त्यांनी ते तोडलं, त्यांनी ते खाल्लं, त्यावेळेस मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये पाप आलं, त्यांच्या शरीरामध्ये पाप आलं. देवाचा आणि त्यांचा संबंध विभागला गेला, देवाचं आणि त्यांचं रिलेशन, देवाचं आणि त्यांचं भेटणं विभागलं गेलं. आणि एक वेळ अशी आली की त्यांना एदेन बागेतून बाहेर जावं लागलं. कष्ट, दुःख, समस्या, अडचणी, काटे कुसळे, वेगवेगळ्या प्रकारचे श्राप त्यांच्या वाटेला आले. आणि आतापर्यंत मनुष्य त्या सगळ्या परिणामांना भोगत आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून लोभ आपल्या अंतःकरणात जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्याचा निकाल लावला गेला पाहिजे. बाजूला सांगा, लोभाचा निकाल अंतःकरणातच लावला गेला पाहिजे. अंतःकरणातून जर बाहेर आला तर त्याचे परिणाम खूप भयानक असतात. आणि म्हणून आपण अंतःकरणातच या गोष्टीचा निकाल लावला पाहिजे. माझ्याबरोबर काढा नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि 25वा वचन. नीतिसूत्र 6वा अध्याय आणि 25 वचन. तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलूप होऊ देऊ नको, तिच्या नेत्रकटाक्षाला वश होऊ नको. हालेलुया. जशा प्रकारे आपण घराच्या लोभाविषयी बोलतोय त्यावेळेस त्याच प्रकारे एका पर स्त्रीच्या किंवा पर पुरुषाच्या लोभाविषयी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि स्पष्टपणे लिहिलंय की तू आपले चित्त म्हणजे मन, चित्त म्हणजे अंतःकरण, चित्त म्हणजे विचार, या सगळ्या गोष्टीचा देव काय करतो, विरोध करतो. कारण मी सांगितलं सुरुवातीलाच की पाप हे नेहमी सुंदर दिसतं. तुमच्याजवळ असलेली एखादी कोणतीही गोष्ट, जर कदाचित तुमच्याकडे मोबाईल आहे तर दुसऱ्याचाच मोबाईल तुम्हाला सुंदर दिसेल.
तुमचा मोबाईल जर नेहमी तुम्हाला वापरून कंटाळा आलेला असेल आणि निश्चित अर्थाने तुमच्याजवळ असलेला कितीही सुंदर, कितीही चांगलं फंक्शन, कितीही चांगल्या प्रकारची मेमरी आणि कितीही चांगल्या प्रकारचं जरी ऑपरेट करत असेल तरी सुद्धा दुसऱ्याचा मोबाईल पाहूनच तुम्हाला असं वाटेल की तो माझ्याकडे असायला हवा होता. आणि ही जी गोष्ट आहे त्यालाच काय म्हणतात, लोभ म्हणतात. आणि ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक फक्त पर्टिक्युलर मोबाईल विषयीच नाही तर आपल्या घराविषयी आहे, आपल्या वस्त्रांच्या विषयी आहे, आपल्या कुटुंबातल्या गोष्टी वस्तूंच्या विषयी आहे, आपल्या जवळ असलेल्या आपल्या जोडीदाराविषयी, मग ती स्त्री असेल अथवा पुरुष असेल त्या जोडीदाराविषयी सुद्धा ही गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं त्यावेळेस तो लोभ आहे. आणि ही लोभाची जी गोष्ट आहे तीच नंतर कृतीमध्ये येते. आणि म्हणून ती येऊ नये यासाठी आपल्याला अंतःकरणामध्येच त्याचा निकाल लावता आला पाहिजे. कारण आपलं चित्त जे आहे ते चित्त जातं, आपले डोळे धावतात आणि डोळ्यांच्या पाठीमागे आपलं शरीर धावतं आणि त्याच्यानंतर आपण पापामध्ये पडले जातो. आणि त्याच लोभाचा परिणाम खूप भयानक रीतीनं आपल्याला पाहायला मिळतो. कारण बऱ्याच वेळेस बायबलमध्ये आपल्याला या गोष्टींच्या विषयी पाहायला मिळतं. आणि एक व्यक्ती होता की त्यानं आपल्या चित्ताकडे किंवा आपल्या डोळ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्याचं नाव आहे शलोमोन. उपदेशकाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय आणि 10 पासून पुढे वाचूया आपण. उपदेशक 2:10-11 आणि तिथे लिहिले, माझे नेत्र ज्याची म्हणून वांछा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही. कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम याचे निरीक्षण केले. तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असे कशातच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सगळं काही त्याने केलं. शलोमोन असा एक व्यक्ती होता की शलोमोनाजवळ खूप लोभासाठी असणाऱ्या खूप जे मानवाला जे काही आवश्यक आहे किंवा जे काही वाटतं की हे माझ्याजवळ असावं ते सगळं शलोमोनाजवळ होतं. आणि हे सगळं शलोमोनाजवळ असून सुद्धा त्यानं कधीच आपल्या नजरेसमोरून जी वाईट गोष्ट आहे ती कधी बाजूला केली नाही. नेहमी तो वाईट गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आणत राहिला. म्हणजे इथं असं लिहिलंय की माझ्या डोळ्यांनी जे पाहण्याची इच्छा बाळगली ते मी पाहिलं, ते मी बघितलं, त्या ठिकाणी मी गेलो, त्या ठिकाणी मी जे काही अनुभव घेण्याची माझी इच्छा होती त्याचा प्रत्येक गोष्टीचा मी अनुभव घेतला. मग त्यांनी कदाचित प्रेम प्रकरण केलं, त्याच्यानंतर त्यांनी 1000 बायका केल्या, त्याच्यानंतर त्यानं सोनं नाणं भरपूर जमा केलं, खूप घोडे जमा केले, खूप मोठा राजवाडा बांधला, त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचं बांधकाम त्यांनी केलं, बाग लावली आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यानं उपदेशकाच्या पुस्तकात तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील की त्यानं काय केलेलं होतं. इतकं काय त्यांनी केलं की त्या काळातल्या राजांच्या मध्ये सर्वात श्रीमंत असणारा हा राजा होता. त्याच्या काळामध्ये जी धोंड्याला दगडाला किंमत असती तशा प्रकारच्या चांदीला किंमत होती, सोन्याला किंमत होती. इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सोनं होतं. त्याच्या राजवाड्याच्या भिंतीवरती सोनं लावलेलं होतं, दरवाजे सोने होते. त्याच्या जो ताटामध्ये जो तो खायचा ते ताट आणि वाटी आणि बाकीचं सगळं जे होतं ते सगळे भांडी कुंडी सगळे सोन्याची होती. त्याच्याजवळ जे शिपाई त्याच्या समोर चालायचे त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या ढाली होत्या. इतकं मोठ्या प्रमाणामध्ये तो श्रीमंत होता. आणि त्याच्या समोर जे काही आलं ती प्रत्येक गोष्ट त्यानं इच्छा बाळगली तसंच आहे समोर आलं. आणि असं केलेला व्यक्ती असं म्हणतो की मी जे काही केलं तो सगळा खटाटोप व्यर्थ होता. सगळा खटाटोप जे काही मी केलं त्यातली कोणतीही गोष्ट मला देवाजवळ घेऊन जाणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजेच लोभ किती भयानक आहे, लोभ किती व्यर्थ आहे, लोभ धरणं हे किती आपल्याला नाशाकडे घेऊन जाणार आहे ही गोष्ट. कारण ज्या शलोमोनाने देवाचं मंदिर बांधलं, ज्या शलोमोनाने देवाच्या मंदिरासाठी स्वतःचं समर्पण केलं, 40 वर्ष इस्रायल लोकांचं पुढारी पण केलं, ज्या शलोमोनाला परमेश्वराने खूप मोठा आशीर्वाद दिला, तोच शलोमोन लोभामुळे केवळ त्याच्या समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीला जी गोष्ट येऊ नये ती गोष्ट सुद्धा डोळ्यासमोर आणल्यामुळे झालं काय की म्हातारपणी तो देवापासून पाठीमागे गेला. म्हातारपणी देवापासून त्याचं डोकं जे आहे ते देवापासून, त्याचं चित्त जे आहे ते देवापासून पाठीमागे फिरलं. ज्या शलोमोनाने देवाचं मंदिर बांधलं त्याच शलोमोनाने दुसऱ्या देवांसाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी त्यानं उच्च स्थानं बांधून ठेवली आणि वेद्या त्याच्यासाठी बांधल्या. ज्यानं देवाची वेदी बांधली त्यानं दुसऱ्या पण गोष्टीची वेदी बांधून ठेवली आणि त्याच्या देवाची जिवंत देवाची पण त्यांनी आराधना केली. आणि त्याच्या पत्नीसोबत ज्या पत्नी त्याला असं वाटायचं की हे माझ्यासमोर असायला हव्या त्याच पत्नीने त्याला व्यभिचार करायला लावला. आणि त्याच पत्नीच्यामुळं
त्याची जी संपत्ती आहे, त्याच्या संपत्तीचा जो जे काही सगळं तो मेल्यानंतर सगळं ठेवून गेला, ती संपत्ती त्याच्या मुलाच्या काळामध्ये सुद्धा टिकली नाही. त्याच्या मुलाकडून सुद्धा परमेश्वराने सगळं काही काढून घेतलं. म्हणजे आयुष्यभर सगळं त्यांनी कमवलं, सगळ्या गोष्टी साठवल्या, सगळं काही करून ठेवलं, आणि या सगळ्याचा उपभोग त्याच्या मुलांना सुद्धा घेता आला नाही. कारण लोभ जो आहे, हा लोभ मनुष्याला नाशाकडे घेऊन जाणारा लोभ आहे. आणि म्हणून लोभापासून आपल्याला अंतःकरणच केवळ नाही तर आपली कृती आणि अंतःकरण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, त्या दोन्ही गोष्टी अलिप्त केल्या पाहिजेत. आपल्या अंतःकरणामध्ये आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, सतत आपल्याला काहीतरी वाईट सांगत राहणार आहे. आणि या गोष्टीला आपण कुठं थांबवायचं, कुठं त्याला अटकाव करायचा, कुठं त्या गोष्टीपासून आपण पाठीमागे जायचं, आणि कृती करण्यापासून आपल्या शरीराला, आपल्या जीवनाला कसं वाचवायचं, हे तुमच्या केवळ हातामध्ये आहे. कारण देवाने तुम्हाला सतत वेळ बुद्धी दिलेली आहे, देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, निवड करण्याची गोष्ट तुमच्या हातामध्ये दिली, आणि निवड करणं हे केवळ केवळ आणि केवळ तुमचं काम आहे. हालेलुया. बाजूला सांगा, निवड करणं तुझं काम आहे. योग्य ती निवड कर. कारण ज्या वेळेस तुम्ही योग्य ती निवड करत नाही, आदम आणि हव्वेने योग्य निवड केली नाही, आणि म्हणून त्यांना परिणामांना सामोरं जावं लागलं, आणि त्याचे परिणाम जे आहेत ते खूप भयानक होते. तुम्ही वाचा माझ्या बरोबर, कारण देव नेहमी विचारांचं परीक्षण करतो. इब्रानियस पत्राचा 4 अध्याय 12 वचन. इब्रानियस पत्र 4 अध्याय 12 वचन. आणि त्या ठिकाणी लिहिले, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे, मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. हालेलुया. मनातील हेतू आणि विचार यांचं परीक्षण कोण आहे? परीक्षक कोण आहे? देवाचं वचन आहे. बाजूला सांगा, मनातील हेतू आणि याचं हेतू आणि विचारांचं परीक्षक देवाचं वचन आहे. बऱ्याच वेळेस आपण जो लोभ आहे, अंतःकरणातला लोभ आहे, तो जगापासून लपवून ठेवायचा प्रयत्न करतो, किंवा आपल्या जोडीदारांपासून लपवून ठेवायचा प्रयत्न करतो, आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवायचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट नेहमी तुमच्या लक्षामध्ये असू द्या, की तुमच्या विचारांचं खरा परीक्षक कोण आहे? देवाचं वचन आहे. देवाचं वचन तुमच्या विचारांचं परीक्षण करतं, तुमच्या हेतूंचं परीक्षण करतं. तुम्ही कोणती कृती कोणत्या हेतूने केलेल्या आहे, या सगळ्या गोष्टींचं परीक्षण देवाचं वचन करतं. आणि नेहमी तो विचार करूनच किंवा परीक्षण करूनच आपल्याला प्रतिफळ देत असतो. आपल्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक प्रतिफळ, देवाचा आशीर्वाद, देवाचं सामर्थ्य, देवानं तुमच्यासाठी जे काही करावं असं तुम्हाला वाटतं, त्या सगळ्या गोष्टी परीक्षण करून तुम्हाला मिळतात. हालेलुया. केवळ तुमच्या प्रार्थना, केवळ तुमचं चर्चमध्ये येणं, केवळ तुमचं बसणं, केवळ तुमचं या ठिकाणी हालेलुया म्हणणं, गीत गाणं, प्रेज लॉर्ड म्हणणं, टाळ्या वाजवणं, याच्यावर सगळं काही अवलंबून नाही. लक्षात घ्या, तुमच्या विचारांच्या वरती अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचा विचार करा. तुमच्या मनामध्ये लोभ धरून तुम्ही येत असाल तर निश्चित अर्थाने तुम्ही देवापासून काहीही प्राप्त करणार नाही. आणि जर तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणताही स्वार्थ नसेल तर निश्चित अर्थाने तुम्ही देवापासून भरपूर प्राप्त करणार. जी अपेक्षा बाळगली नाही ते सुद्धा देव बाप तुम्हाला देईल. हालेलुया. दाविदाजवळ भरपूर सोनं होतं, भरपूर गोष्टी होत्या, भरपूर काही गोष्टी होत्या. जे सामर्थ्य शल्मोनाजवळ होतं त्याच्यापेक्षा पण मोठं सामर्थ्य दाविदाजवळ होते. त्याचा बाप जो आहे, शल्मोनाचा बाप जो आहे तो दाविदाजवळ त्याजवळ शक्ती होती, सामर्थ्य होतं, तो स्वतः बलवान होता, त्याच्याजवळ बलवान असलेले पुरुष होते, त्याच्याजवळ संपत्ती होती, युद्ध कसं जिंकायचं, युद्ध कसं लढायचं हे त्याला ठाऊक होतं, देवाचं सामर्थ्य त्याजवळ होतं, सर्व गोष्टी त्याजवळ होत्या. पण त्याच्या समोर दावीद असं म्हणतो, कोणतीही अनुचित गोष्ट मी माझ्या डोळ्यासमोर आणणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यासाठी मी आणणार नाही की माझं मन त्याच्याकडे धावे, आणि त्याच्यामुळं माझं हृदय धावल्यामुळं मला लोभ सुटेल, आणि त्याच्यामुळं मी त्या गोष्टी माझ्या डोळ्यापासून बाजूला करेन. हालेलुया. पण शलोमोन मात्र तसं म्हणत नाही. शलोमोन म्हणतो, मी जे काही इच्छा बाळगली ती मी सगळं आणलं, आणि आणल्यावर काय झालं की माझं चित्त त्याच्याकडे धावलं, आणि मी आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा लोभ असेल किंवा दुसऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ असेल, आपल्या जोडीदाराविषयी तुम्हाला असं वाटत असेल की हा नको तर तो पाहिजे, आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आणि जर असं असेल तर तुम्ही लोभिष्ट आहात, आणि त्या लोभामुळे नेहमी तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागेल. दुसऱ्या कोणत्याही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार नाही. आणि म्हणून अंतःकरणातला लोभ आणि प्रत्यक्ष कृतीमधला लोभ, या दोन्ही गोष्टीपासून आपण विभक्त राहिलं पाहिजे. माझ्या बरोबर वाचा मत्तयाचं शुभवर्तमान 5 अध्याय 17 आणि 18 वचन. लोभ देवाचा विरोधी कसा आहे याच्याविषयी आपण या ठिकाणी पाहूया. मत्तय 5 आणि 17 आणि 18.
आणि तिथे लिहिलंय, नियमशास्त्र किंवा संदेशांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असं समजू नका, तर मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. हालेलुया. आणि 20वे वचन, मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व पुरुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय तुमच्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. हालेलुया. येशू ख्रिस्ताने लोभांच्या विषयी शिकवत असताना किंवा ज्यावेळेस तो आज्ञांच्या विषयी शिकवतो त्यावेळेस या गोष्टी शिकवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शास्त्री पुरुषांचा एक गैरसमज असा होता की खरेखुरे आज्ञा पाळणारे आम्हीच लोक आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आज्ञा आहेत त्या अगदी काटेकोरपणे ज्याचं पालन आहे ते आम्हीच करतो, नियमशास्त्राचं जे काटेकोर पालन आहे ते आम्हीच करतो. पण देव येशू ख्रिस्त या ठिकाणी शास्त्री पुरुषांनाच केवळ नाही तर सर्व लोकांना तो पुन्हा एकदा जागृत करत आहे की त्यांची धार्मिकता जी आहे ती अपूर्ण धार्मिकता आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जो लोभ आहे त्या अंतःकरणातल्या लोभाविषयी आणि प्रत्यक्षात करणाऱ्या गोष्टीविषयी याच्यामध्ये खूप मोठी गफलत झालेली आहे. आणि म्हणून ते देवाच्या मंदिरात येत असून सुद्धा, देवाचं गौरव करत असून सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा पाळून सुद्धा ते काही गोष्टींच्या मध्ये चुकत असल्यामुळे ते अपूर्ण जीवन जगतायत आणि नेहमी ते देवाचे विरोधी आहेत. हालेलुया. बरेच लोक देवाच्या आज्ञा न पाळून लोभ धरून देवाचे विरोधी ठरतात आणि देवाचे विरोधी आपण ज्यावेळेस पण लोभ धरतो त्यावेळेस देवाचे विरोधी ठरतात. कशा प्रकारे? कारण एखादा मनुष्य ज्यावेळेस देवाकडे येतो त्याला असं वाटत असतं की माझं घरामध्ये प्रॉब्लेम आहे ते सुटावेत, माझी अशांती आहे ती अशांती निघून जावी, माझा आजार आहे तो आजार निघून जावा आणि माझ्या घरामध्ये भांडण आहे ते भांडण निघून जावं आणि मग माझं घर अजून बांधायचं आहे ते बांधलं जावं आणि त्याच्यानंतर माझं लग्न अजून व्हायचं ते लग्न व्हावं किंवा माझ्या लेकरांच्या जीवनात काम व्हावं, नोकरी लावावी. आणि बऱ्याच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि अंतःकरणामध्ये हे सुप्त इच्छा असते की मी जर आलो इथं तर मला काहीतरी प्राप्त होणार. आणि निश्चित अर्थाने मी तुम्हाला खात्री देतो, ज्या वेळेस तुम्ही असं इच्छा बाळगता त्या वेळेस देव ती इच्छा पूर्ण करतो. असं नाहीये की देव तुमच्या प्रार्थना ऐकत नाही, असं नाही की तुमच्या जीवनामध्ये देव काम करत नाही. देव सगळं करण्यासाठी उत्सुक आहे. देव सगळं तुमच्या जीवनामध्ये काम पण करतो, नोकरी पण देईल, तो आजारातून बरा पण करेल, शांती पण देईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पुरवेल. पण केवळ आणि केवळ हे देण्यापुरता देव नाही. हालेलुया. कारण लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही केवळ प्राप्त करण्याचं माध्यम म्हणून त्याच्याकडे पाहता ना त्या वेळेस तुम्ही लोभानं त्याच्याकडे पाहता. कारण तुम्ही खरे त्यावेळेस स्वार्थी आहात. लक्षात घ्या. आणि स्वार्थी मनुष्य खरा लोभी मनुष्य असतो. कारण तुमच्या अंतःकरणामध्ये नेहमी असं वाटत असेल, माझा आजार बरा झाल्यानंतर येशूशी माझा काही संबंध नाही, माझं जीवन बरं झाल्यानंतर माझ्या जीवनात शांती आल्यानंतर येशूचा आणि माझा काही संबंध नाही. येशू डॉक्टर नाही. बरं, हालेलुया. ह्या जगातला डॉक्टर नाहीये येशू ख्रिस्त. जगात जसे डॉक्टर आहेत, तुम्ही गेले आणि त्याच्याकडे तुम्ही त्याला फी दिली आणि आजार औषधं घेतली आणि बरा झाला, संपला तुमचा संबंध. परत तुम्ही आजारी पडल्यानंतरच त्याच्याकडे जाणार. पण येशू डॉक्टरांचा पण डॉक्टर आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त आजारच केवळ बरा करत नाही तर येशू ख्रिस्त तुमचं आत्मिक जीवन ठीक करण्यासाठी आहे. हालेलुया. तुमचा आजार बरा झाला आणि आजार बरा झाला, तो तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्यावर प्रीती करतो आणि तुम्ही निरोगी राहावं असं त्याला वाटतं म्हणून. पण तुम्ही जर आजार बरा करण्यापुरतं त्याच्याकडे पाहता तर तुम्ही लोभी आहात. हालेलुया. तुम्ही लोभामुळे त्याच्याकडे आलेला आहात आणि लोभामुळे तुम्ही बरं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं मी इथं गेलो, मी 1-2 रविवार केले आणि आता माझा संबंध संपला, आता तिथं जाण्याची मला गरज नाही, मला लेकरू हवं होतं, मला लेकरू झालं, आता संपलं. आणि बऱ्याच लोकांना मी ओळखतो ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने लेकरू दिलेलं आहे. कोणाला 5 वर्षांनी झालं, कोणाला 10 वर्षांनी पण लेकरू झालेलं आहे. काहींनी अशी पण इच्छा बाळगली की मला केवळ मुलगाच व्हावा. आणि जर देवाकडे त्यांची अशी प्रार्थना असेल, देवाची इच्छा किती कोणाला काय द्यावं आणि देवाने त्यांना ते दिलं पण हे दिल्यानंतर सुद्धा देवाचा आणि त्यांचा आजचा काहीही संबंध नाही. आणि ते खरे लोभी होते, खरे स्वार्थी होते. कारण स्वार्थ तो लोभ त्यांच्या अंतःकरणामध्ये होता की देवापासून प्राप्त करायचं, परत देवाचा काही संबंध नाही. कारण का, जर चर्चला येऊ लागलं तर पाप सोडावं लागतं. चर्चला कंटिन्युअस येऊ लागलं तर लोक ख्रिश्चन म्हणून चिडवतात आणि चर्चला कंटिन्युअस येऊ लागलं तर कदाचित माझे नातेवाईक माझ्यापासून लांब जातील, कदाचित माझे कुटुंबातली माणसं माझ्यापासून लांब जातील. चर्चला कंटिन्यू येऊ लागलं तर व्यसन सोडावं लागतं, वाईट गोष्टी सोडाव्या लागतात आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्या अंतःकरणामध्ये होत्या. आणि त्याच्यामुळे स्वार्थामुळे ते देवाची चिटकून होते, लोभामुळे देवाची चिटकून होते आणि त्यांचा स्वार्थ साधला देवापासून लांब झाला. लक्षात घ्या, तो खरा लोभी आहे. जर कदाचित तुम्ही तुमच्या प्रार्थनांसाठी, तुमच्या प्रार्थनांची केवळ उत्तर मिळावी
म्हणून जर तुम्ही देवाकडे आलेला असाल तर लक्षात घ्या तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. ते कदाचित तुमचं पूर्ण होईल. मी असं म्हणत नाही की ते तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्हाला मिळेल, ते तुम्हाला प्राप्त होईल. कारण देव करुणा करणारा आहे, कृपा करणारा, प्रीती करणारा आहे आणि देवाची इच्छा आहे की ते तुम्हाला मिळावं. पण लक्षात घ्या ते मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात हे जास्त महत्वाचं आहे. जर मिळाल्यानंतर तुम्ही येशूशी चिटकून आहात तर तुम्ही लोभी नाही, हालेलुया, तर तुम्ही स्वार्थी नाही. लक्षात घ्या. पण समजा मिळाल्यानंतर येशूचा तुमचा संबंध संपणार असेल तर तुम्ही खरे स्वार्थी आहात, खरे तुम्ही लोभी आहात. कारण लोभच मनुष्याला केवळ कामापुरतं मामा मांडण्यासाठी तयार करतो. अंतःकरणामध्ये नेहमी एवढं अंतःकरण तू फक्त साहेब म्हणायचं, फक्त साहेब साहेब तुम्ही एवढं करा, परमेश्वरा तू एवढं कर, फक्त बघ मी कसं करतो, बघ मी कसं करतो, बघ मी कशी टोपी घालतो तुला. अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे विचार बाळगणारे भरपूर विश्वासणारे मी पाहिलेले आहेत. जर अशा विचारांनी तुमच्या अंतःकरणामध्ये जर तुम्ही प्रार्थना करत असाल, अशा विचारांनी जर तुम्ही उपवास करत असाल, कदाचित देवाकडे आलेला असाल तर तुम्ही खऱ्या लोभाने भरलेले आहात. आणि अशी स्वार्थी माणसं आपल्याला बऱ्याचशाच ठिकाणी आपल्याला आढळतील. आणि अशा स्वार्थी लोकांना परमेश्वर जाग करतो आणि तो म्हणतो की आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीच्या विषयी आपण नेहमी सावध असायला हवं. कारण लोभ जो आहे तो नेहमी आपल्याला या गोष्टी करायला भाग पाडतो आणि बऱ्याच वेळेस आपल्या अंतःकरणाचं खरं समर्पण करू देत नाही. लोभ आपल्या अंतःकरणाचं खरं अंतःकरण जे आहे आपलं ते देवाशी जोडू देत नाही, आपलं जीवन देवाशी जोडू देत नाही. आणि लोभ जो आहे, कारण जगातला लोभ जो आहे तो सतत आणि सतत आपल्याला आकर्षित करत असतो. आपल्याला आपला पैसा प्रिय वाटतो, आपल्याला काम प्रिय वाटतं आणि आपल्याजवळ असलेली जे इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रिय वाटू लागते. आपल्याला आपले नातेवाईक प्रिय वाटू लागतात आणि कदाचित काही लोकांच्या जवळ वेगवेगळ्या प्रकारचे लोभ आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की लोभाची व्याख्या जी आहे ती खूप व्यापक अशा प्रकारची व्याख्या आणि खूप मोठ्या प्रकारची व्याख्या आहे. तुम्ही एका पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीतच तुम्ही त्याला फक्त पकडू नका, फक्त संपत्ती आणि घराच्या बाबतीतच किंवा स्त्रीच्या बाबतीतच लोभ पकडू नका. तर लोभ हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि या सगळ्या लोभातून तुम्हाला मला बाहेर जायचं. हालेलुया. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला स्वार्थी कार्य करण्यासाठी भाग पाडत असेल, अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला देवापासून लांब घेऊन जात असेल, अशी कोणतंही कार्य जे तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स निर्माण करत असेल, अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आत्मिकता तुमची संपवत असेल, त्या सगळ्या गोष्टी लोभाच्या गोष्टी आहेत, त्या स्वार्थाच्या गोष्टी आहेत, ते लक्षात ठेवा. आणि ह्याद्वारे तुमचं जीवन हे खराब होत जाईल. आणि म्हणून याच्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये तृप्त असलं पाहिजे याच्याविषयी बायबल सांगतं. वाचा माझ्या बरोबर नीतिसूत्र याचा 5वा अध्याय 18 ते 21 वचन. पाचवा अध्याय 18 ते 21 मी वाचतो तुमच्यासाठी. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो, तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट आहेस. रमणीय हरणी, सुंदर रानशेळी याप्रमाणे तिचे सण तुला सर्वदा तृप्त राहो. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित हो. माझ्या मुला परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहे आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जोडीदारासमवेत तृप्त असण्यासाठी आणि त्याच्यासोबत एकनिष्ठ असण्या संबंधामध्ये या ठिकाणी वचन सांगतं. लोभ नेहमी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या कमी आणि गोष्टी शोधायला भाग पाडेल. नेहमी तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी कमी आढळते. मग कदाचित ते भांडखोरच आहे, ते थोडंसं व्यवस्थितच राहत नाही, थोडंसं मेकअपच नाही करत, केसांची गुंफणच व्यवस्थित नाही, किंवा तुम्हाला असं वाटेल कपडेच व्यवस्थित घालत नाही आणि मग टक्कलच पडलेलं आहे. पुरुषाच्या बाबतीत कदाचित तो जाडच जास्त आहे आणि आता पोटच सुटलेलं आहे आणि असं खूप काही आहे ना. लोक नेहमी, कारण एखादी गोष्ट जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्याजवळ कितीही चांगला मोबाईल असला तर दुसऱ्याचाच नेहमी चांगला वाटतो. तशाच प्रकारे हे आपल्या जोडीदाराच्या बाबतीत पण आहे. आणि घरोघरी ह्या मातीच्या चुली असतात. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझा जोडीदार व्यवस्थित नाही, दुसऱ्याच्या घरात पण सेम स्टोरी आहे. लक्षात ठेवा. हालेलुया. दुसऱ्याच्या घरात पण सेम स्टोरी आहे. जशी तुमची स्टोरी आहे, जसं तुमचे विचार आहे तसं दुसरा पण तसाच विचार करतो. जसं तुम्ही विचार करता तशा प्रकारे त्यांच्या घरात पण सेम स्टोरी चाललेली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हेच आहे, हेच सगळं दोलायमान स्थिती चाललेली आहे. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की ते किती सुखी आहेत, ते किती आनंदी आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये डोकावून पाहिल्यानंतर, खोलवर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे माझ्या घरामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत तिथं ते समस्या चालू आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जोडीदारासमोर नेहमी आपण
स्वार्थी अंतःकरणाने नाही, तर लोभी अंतःकरणाने नाही, तर तृप्त असलं पाहिजे. आपण आपल्या जोडीदारावरती समाधान बाळगलं पाहिजे की जे देवा तू मला देऊ केलेस त्या बाबतीत मी समाधानी आहे. कदाचित तुमचं लग्न हे प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर झालेलं असेल तरी पण तुम्हाला समाधानीच असलं पाहिजे, कारण तुम्हाला असं वाटत असेल की हे माझी निवड नव्हती किंवा मी असं इच्छा बाळगली नव्हती. मग कदाचित तुमचे काहीतरी विचार असतील किंवा तुम्ही प्रेम विवाह केला असेल, लव्ह मॅरेज असेल तुमचं, तरी सुद्धा त्या व्यक्तीसोबत तुम्हाला प्रामाणिक राहिलं पाहिजे, कारण तुम्ही स्वतः ते निवडलेलं आहे. आणि त्या व्यक्तीसोबत तुम्हाला अगदी, कारण तुम्हाला कोणी जबरदस्ती केलेली नव्हती, तुम्ही स्वतः कदाचित वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन तुम्ही स्वतः निवड केली आणि आता तुम्हाला कदाचित त्याचा स्वभाव जास्त समजले आणि तुम्हाला असं वाटतं की हा नसायला पाहिजे, तो असायला पाहिजे, ही नसायला पाहिजे, ती असायला पाहिजे. आणि निश्चित अर्थाने हा लोभी अंतःकरण आहे. हे लोभी अंतःकरण आहे आणि हे अंतःकरण तुम्हाला नाशाकडे आणि कौटुंबिक अशांतीकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या अनिष्ट गोष्टीकडे घेऊन जाईल. देवापासून तुम्ही विभागले जा. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला जोडीदारासमवेत तृप्त असण्यासाठी शिकवतो. आणि आपण नेहमी तृप्त असायला हवं, समाधानी असायला हवं आणि कोणत्याही प्रकारे आपण लोभी अंतःकरण किंवा स्वार्थी अंतःकरण आपलं असू नये. आणि तुम्हाला कितीही तुमच्या जोडीदाराविषयी काहीतरी वेगवेगळे विचार येत असतील तरी सुद्धा त्या गोष्टी निश्चित अर्थाने देवाला मान्य नसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि प्रभूकडे तुम्ही जा आणि निश्चित अर्थाने आपल्या अंतःकरणाच्या गोष्टीसाठी आणि आपल्या विचारांसाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला निश्चित चांगला मार्ग दाखवेल. माझ्या बरोबर वाचा एक वचन तिमोथेला पहिले पत्राचा 6वा अध्याय. जसं जोडीदारासाठी तशा प्रकारे संपत्तीविषयी सुद्धा देव आपल्याला तृप्त राहण्यासाठी शिकवतो. आणि तिथं वचन लिहिलंय 6वा अध्याय 6 पासून 10 पर्यंत. चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्या तृप्त असावे, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात व माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळच्या खेदानी स्वतःला भोसकून घेतले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्टपणे आपल्या द्रव्याचा मोह बाळगू नये याच्याविषयी स्पष्ट रूपात सांगतं. बाजूला सांगा की तुझ्याजवळ असलेल्या गोष्टीमध्ये तृप्त असायला शिक. कारण कोणतीही वस्तू, कोणतेही पैसा की, कारण या जगामध्ये कितीही पैसा किंवा कितीही संपत्ती तुम्हाला दिली गेली तर तुमची तृप्ती कधीच होणार नाही. पण देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याने जर तुम्ही तृप्त राहायला शिकला तर तुमच्याजवळ असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी आनंददायक असेल. तुमच्याजवळ असलेली प्रत्येक वस्तू तुमच्यासाठी आनंददायक असेल. त्याचं तुम्ही देवाच्या बाबतीत देवाचं नेहमी आभार मानाल, देवाचं गौरव कराल, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या आणि देवाला म्हणाल की प्रभूजी हे तू दिलंस त्याबद्दल मी धन्यवाद देतो. माझ्याजवळ असलेली प्रत्येक वस्तू त्याच्याबद्दल मी तुझा आभार मानतो. जे काही माझ्याजवळ आहे, जे काही तू घर मला दिलंस त्या घराबद्दल मी धन्यवाद देतो. मला दिलेली प्रत्येक जे काही मला उपभोगण्यासाठी असलेलं घरामध्ये माझ्या असेल किंवा माझ्या स्वतःजवळ मी बाळगतो त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुझा आभार मानतो. आणि दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीचा मला लोभ असणार नाही. हे माझ्याजवळ असलेलं बिनकामाचं आहे किंवा ते व्यवस्थित चालत नाही, कार्य करत नाही, या गोष्टीविषयी कदाचित तुम्हाला शंका असेल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझी गाडी व्यवस्थित नाही, दुसऱ्याजवळ खूप चांगल्या प्रकारे प्रभूने दिलेलं आहे, माझं घरामध्ये थोडस हे पत्र्याचं आहे, स्लॅबचं असायला हवं, कदाचित माझ्याजवळ असलेला टीव्ही जो आहे तो खूप छोटा आहे आणि तो मोठा असायला हवा होता, आणि मग कदाचित तुमच्याजवळ असलेला सोफा थोडासा जुना झालेला आहे, तो नवीन तुमची घ्यायची इच्छा आहे आणि दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन तुम्हाला कदाचित हा माझ्याजवळ असतं तर खूप चांगलं झालं असतं आणि खरंच देव माझ्यावर खूप प्रेम करतो. पण लक्षात ठेवा, तुमच्याजवळ असलेल्या वस्तूंनी देवाचं प्रेम ठरत नाही. हालेलुया. मला सांगा, तुमच्याजवळ असलेल्या वस्तूंनी देवाचं प्रेम ठरत नाही. जर तुम्ही देवाशी प्रामाणिक राहाल तर देव तुम्हाला आशीर्वाद देणारच देणार आहे. हालेलुया. मग कदाचित तुम्ही त्याच्यासाठी योग्य असाल अथवा नसाल, पण परमेश्वर जर तुमच्यावर प्रेम करतो आणि इच्छा बाळगतो की तुम्ही आशीर्वादित व्हावं तर निश्चित अर्थाने देव तुमच्यासाठी सतत कार्य करत राहील. आणि तुम्ही देवासोबत प्रामाणिक राहाल तर तुमचे आशीर्वाद नेहमी वाढत राहतील, बहुगुणित होत राहतील. तुमच्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये बढतरीच होत राहील. कारण बायबल सांगतं धार्मिकांचा मार्ग हा मध्यानापर्यंत वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. हालेलुया. धार्मिकांचा मार्ग नेहमी वाढत जातो, पण जे धार्मिक नाही, दुर्जन आहेत, ते वाऱ्यात उडून जाणाऱ्या भुशासारखे असणार आहे. मग तुम्ही कुणासारखे आहात हे तुमच्याकडे विचार करा. कारण तुमच्याजवळ असलेली गोष्ट हे तुम्ही तुमच्याजवळ असलेलं एखादं पातक किंवा तुम्ही देवाला आवडत नसणारी एखादी जी गोष्ट करताय किंवा तुम्ही देवाच्या बाबतीत प्रामाणिक नाही
त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही कमी आहात, किंवा त्यामध्ये तुमच्याजवळ असलेलं घर असेल, संपत्ती असेल, पैसा असेल, ज्या काही गोष्टी तुमच्याजवळ असतील ते देवाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक नसल्यामुळे कदाचित असू शकतं. आणि जर तुम्ही प्रामाणिक आहात आणि त्यांच्यामध्ये तुम्ही वाढ होण्याची तुमची इच्छा आहे तर वाढत राहील. परमेश्वर वाढवत राहील, परमेश्वर तुम्हाला उंचावर नेत राहील, परमेश्वर तुम्हाला पुढे पुढे घेऊन जात राहील. पण तुम्ही किती प्रामाणिक राहता ह्या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये नेहमी असल्या पाहिजेत. कारण देवाच्या ज्या ज्या वेळेस तुम्ही लोभ धरता, ज्या ज्या वेळेस तुम्ही लोभाने काहीतरी गोष्ट करायला जाता, त्यावेळेस देवाच्या पुरवठ्यावर तुमचा विश्वास नसतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही अगदी अंतःकरणापासून सगळं काही बाजूला ठेवून, म्हणजे आत्मिकता बाजूला ठेवून, बायबल बाजूला ठेवून, खूप लोक असे मी पाहिलेले की त्यांच्या जीवनामध्ये इतकं झपाट्यानं ते काम करतात, इतकं झपाट्यानं ते कष्ट करतात, याला टोपी घाल, त्याला टोपी घाल, भ्रष्टाचार आणि वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक, लुबाडणूक. त्यांना असं वाटतं माझ्या हातचं काम, माझ्या मनगटातलं सामर्थ्य मला खूप काही संपत्ती देऊन जाईल आणि पुष्कळ काही मी इकडं तिकडं फसवून, इकडं तिकडे काहीतरी खोटं बोलून मी पुष्कळ काही मिळवून ठेवेन. आणि हे सगळं करणारे लोक एक लोभी अंतःकरणाने जगत असतात, कारण देवाच्या पुरवठ्यावर त्यांचा विश्वास नसतो. हालेलुया, हालेलुया. अति कष्ट हे सुद्धा एक लोभी अंतःकरण असणारी गोष्ट आहे. लक्षात घ्या, अति कष्ट म्हणजे तुमचं शरीर समर्थच नाही ते कष्ट करण्यासाठी. तुम्ही इतके कष्ट करतात की तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ द्यायला वेळ नाहीये, तुमच्या घरातल्या लोकांना द्यायला वेळ नाहीये तुमच्याकडे, आणि मग देवाला द्यायला तुमच्याकडे वेळ नाही, आणि मग इतकं तुम्ही कामामध्ये गुंतलेले आहात की तुम्हाला काहीच करायला सुचत नाही. निश्चित अर्थाने हे लोभी अंतःकरण आहे. हालेलुया. कारण लोभी अंतःकरण असलेला व्यक्तीच अशा प्रकारचं अति कष्ट करतो. अति वेगवेगळ्या लोकांना फसवण्याचं जे अंतःकरण आहे ते लोभी अंतःकरण असतं. आणि वेगवेगळ्या प्रकारे माझ्याकडे भरपूर काय असावं इतकं जे अंतःकरण आहे ते नेहमी अंतःकरण ते लोभी अंतःकरण आहे. कारण तिथं असं लिहिलं स्पष्टपणे की जे धनवान होऊ पाहतात आणि ते कशा कशा पाशात सापडतील, परीक्षेत सापडतील, पाशात सापडतील, आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. हालेलुया. मग तुम्ही धनवान होण्याची इच्छा बाळगता का? निश्चित अर्थाने तुम्ही पाशामध्ये सापडणार आहात. आणि जर तुमच्याजवळ असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही तृप्त आहात, निश्चित अर्थाने परमेश्वर तुम्हाला वाढवत राहील. तुम्ही देवासोबत प्रामाणिक राहून त्याची आज्ञा पाळत राहा, त्यासोबत एक घनिष्ठ संबंध स्थापित करा, त्याच्यासाठी वेळ द्या, देवाला जे द्यायचं आहे तुम्हाला ते देवाला देत राहा. कारण बरीच लोक, लोभी व्यक्ती कधीच दान देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. हालेलुया. लोभी व्यक्तीला दशमाव द्यायला कठीण वाटतं. लोभी व्यक्तीला नेहमी देवाला द्यायचं म्हटलं ना, त्याला अंतःकरणामध्ये इतकं देवाला द्यायचं, आणि मग त्यांचं डोळे थोडेसे विस्फारतात, आणि मग ते स्वतःसाठी ज्यावेळेस खरेदी करत असतात त्यावेळेस मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये अशा कोणत्याच गोष्टी नसतात. पण ज्यावेळेस देवाला द्यायचं म्हटलं ना तर त्यांच्या अंतःकरणामध्ये थोडंसं वेगळे विचार येऊ लागतात, आणि हे इतकं देवाला, मग थोडंसं त्यांचं अंतःकरण जे संकुचित होतं. आणि निश्चित अर्थाने लोभी जे अंतःकरण आहे ते देवाला कधीच देऊ शकत नाही. हालेलुया. लोभी जे अंतःकरण आहे ते देवाच्या देण्याच्या बाबतीत नेहमी कंजूस असतात ते. आणि बायबलमध्ये बरीच लोक आहेत की जे लोभी नव्हते म्हणून ते देवाला भरपूर देऊ शकले. जशा प्रकारे दावीद आहे की दावीदाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की दावीदाजवळ जितकं पण लुटून आणलेलं सोनं होतं ते सगळं त्यानं देवाच्या मंदिरासाठी देऊन टाकलेलं. हालेलुया. त्यानं स्वतःसाठी काहीही ठेवण्याची इच्छा बाळगली नाही, कारण त्याला ठाऊक होतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. मला काही उणे पडणार हे वचन त्याला ठाऊक होतं. हे वचन तो स्वतः, हे गीत त्यानं रचलेलं होतं, आणि हे गीत जे आहे ते आपण नेहमी म्हटलं पाहिजे. बाजूला सांगा, परमेश्वर तुझा मेंढपाळ आहे, तुला काही उणे पडणार नाही, म्हणून लोभ धरू नको. कारण बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण अशा प्रकारे इच्छा बाळगतो की माझ्याजवळ पुष्कळ काय असावं, त्यावेळेस निश्चित अर्थाने आपण देवाला देऊ शकत नाही. ते स्वार्थी अंतःकरण आहे, लोभाचं अंतःकरण आहे, त्याच्यापासून आपण नेहमी दूर असलं पाहिजे. लोभाचे काय काय परिणाम होतात माझ्या बरोबर वाचा. यहोशुआचं पुस्तक याचा 7वा अध्याय. यहोशुआ 7वा अध्याय 21 वचन. 7वा अध्याय 21 वचन. आणि तिथं असं लिहिलंय, लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, 200 शेकेल रुपये, सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट, या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत, रुपये खाली आहे. आता ही जी गोष्ट आहे 7वा अध्याय आणि 8वा अध्याय तुम्ही घरी जाऊन वाचा निवांतपणे. आणि त्या अध्यायांच्या मध्ये तुम्हाला यहोशुआ आणि त्याच्याबरोबर इस्रायल लोकांचं जे लोभामुळे नुकसान झालेलं आहे ते नुकसान पाहायला मिळतं. याच्या अगोदर म्हणजे 6व्या अध्यायामध्ये तुम्हाला यरिहो सोबत युद्ध केलेलं आहे. यहोशुआ त्याच्या सर्व इस्रायल लोकांनी यरिहो सोबत युद्ध केलं. यरिहो खूप मोठं शहर होतं, सामर्थ्य शहर होतं. त्या शहरावर त्यांनी विजय मिळवला.
पण नंतर काय झालं माहिती आहे, एक छोटंसं शहर होतं आय नावाचं, आणि त्या आय नगरावर त्याला विजय मिळवायचा होता. आता आय नगरावर विजय मिळवण्यासाठी ते गेले, पण त्यांची काय झाली, त्या एक छोटं शहर, अगोदर त्यांनी यरीहोवर विजय मिळवलेला आहे, पण आय नगरावर त्याला विजय मिळवता आला नाही. यहोशुवा आला, आणि यहोशुवाने काय केलं माहिती आहे, यहोशुवा येऊन त्या ठिकाणी इस्रायल लोकांच्या सोबत दिवसभर देवासमोर बसून राहिले, आणि देवाने त्यांना दाखवून दिलं की तुमच्यातल्या एका व्यक्तीने लोभाचं पातक केलं आहे, आणि त्याचं नाव होतं आखान. आखानाने काय केलं माहिती, आखान आणि यरीहोमध्ये ज्यावेळेस संपूर्ण युद्ध सुरू होतं, त्यावेळेस एका घरामध्ये त्याला काय काय दिसलं त्या ठिकाणी लिहिले. त्याला लुटीमध्ये काय दिसलं, एक शिनारी झगा दिसला, त्याला 200 शेकेल रुपये आणि 50 शेकेल सोन्याची एक वीट दिसली. ह्या वस्तू त्याला दिसल्या, आणि त्यानं ते घेतलं. एक वस्त्र आहे आणि त्याला रुपये आहे, सोन्याची वीट आहे, आणि हे सगळं त्याने घेतलं, आणि आपल्या डेऱ्यामध्ये, म्हणजे जो त्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी त्यानं जाऊन जमिनीमध्ये खड्डा काढून ते पुरून ठेवलं. त्याला तो लोभ सुटला, आणि ह्या एकाच गोष्टीमुळे इस्रायल लोकांचा आय नगरासोबत पराभव झाला. हालेलुया. लोभ मनुष्याला पराभवापर्यंत घेऊन जातो, आणि इतक्या गंभीर परिणामामध्ये घेऊन जातो की त्याचा परिणाम जो आहे तो अतिशय भयानक असतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला लोभ सुटेल, ज्याच्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की दुसऱ्याचं ते माझं आहे, आणि जे माझं आहे ते सुद्धा मी देवाला न देता, दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता मी माझ्याजवळच लपवून ठेवणार, माझ्याजवळच ठेवून राहणार, आणि मी माझ्या 1 पिढ्यांची, 2 पिढ्यांची, 7 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवणार, निश्चित अर्थाने देव तुमच्यापासून ते काढून घेईल, देव तुमच्यापासून हिरावून घेईल. काय शर्मोनाला असं वाटलं की जे काय मी साठवून ठेवणार आहे ते माझ्या मुलांना कामात येईल, पण तो हयात असतानाच देवानं त्याला सांगितलं की तुझं राज्य विभागलं जाणार आहे, तुझं राज्य मी विभागून देणार आहे, तुझ्या मुलाजवळ केवळ 2च वंश राहतील, बाकीचे सगळे 10 वंश मी दुसऱ्याला देणार आहे, आणि ते तुझ्या दासाला, तुझ्या सेवकाला मिळणार. हालेलुया. की ज्यानं त्यासाठी काही कष्ट केले नाही, ज्यानं काही मेहनत केली नाही, ज्यानं काहीच केलं नाही, त्याला ते दे. हालेलुया. असा ज्यावेळेस आपण लोभ धरतो त्यावेळेस त्याचे परिणाम खूप भयानक होतात. यहोशुवाला यरीहोवर विजय मिळवला, पण लोभामुळे आय नगरावर विजय मिळवला नाही. कारण का बरं? कारण त्यानं आपल्या अंतःकरणामध्ये जो आखान आहे त्या आखानाला लोभ धरलेला होता, आणि एकाच्या लोभामुळे संपूर्ण इस्रायलच्या मंडळीला त्रास सहन करावा लागला. एक व्यक्ती लोभामुळे त्याला, कारण चिठ्ठ्या टाकल्यानंतर त्याची चिठ्ठी निघाली, यहुदा वंशाची चिठ्ठी निघाली, आखानाची चिठ्ठी निघाली, आणि मग त्याने कबूल केलं की अरे हो, मी लपून ठेवलेलं होतं, मी लपून ठेवले, आणि मग ते त्याला द्यायला, आणि मग त्याच्यानंतर त्याला दगडमार केला, आणि त्याला मृत्यू त्या ठिकाणी बोलवलेला आपल्याला पाहायला मिळतो. उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय आणि 13-14 वचन वाचा. उपदेशक 12वा अध्याय 13-14. उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय 13-14. आता सर्व काही तुम्ही ऐकले आहे, देवाचे सार हे, सर्वांचे सार हेच की देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य ते काय एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गोष्टीचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. हालेलुया. सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे, सगळ्या विचारांची झाडाझडती घेतली जाणार आहे, आणि जे काही तुम्ही आपल्या अंतःकरणात विचार केला, इच्छा बाळगली, मनीष आपल्या अंतःकरणामध्ये विचार करून कृती केली, त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुमच्याकडून घेतला जाईल. आणि म्हणून झाडाझडती घेण्याच्या अगोदर आपण आपल्या अंतःकरणातला लोभ बाजूला केला पाहिजे, कारण ज्यावेळेस पण आपण लोभ धरतो ती गोष्ट नेहमी आपल्याला नाशाकडे घेऊन जाते. आणि म्हणून आतापर्यंत ऐकलेल्या प्रत्येक वचनाचं सार हेच आहे की आपण देवाचं भय धरलं पाहिजे, देवाचं गौरव केलं पाहिजे, त्याची महिमा केली पाहिजे, आणि त्याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण लोभ जो आहे तो लोभ दीर्घकालीन परिणाम घडवतो, कारण एक वेळ केवळ परिणाम होत नाही तर त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. नीतिसुधारेचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 16 ते 19 वचन जर वाचलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला दीर्घकालीन गोष्टी पाहायला मिळतील. या ठिकाणी लिहिले, कारण त्याचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, रक्तपात करण्यास त्वरा करतात, एखाद्या पक्षाच्या डोळ्यात एकच जाळे पसरणे व्यर्थ होय, ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच होते, ते आपल्या मालकाचा जीव घेते. लोभ मालकाचा काय करतं? जीव घेतं. कोणत्याही धनाचा लोभ, कोणत्याही संपत्तीचा लोभ, कोणत्याही गोष्टीचा लोभ नेहमी जीव घेण्याकडे किंवा प्राणघातक अशा प्रकारच्या परिणामांच्याकडे घेऊन जातो. आणि लोभ जे धरणारे आहेत त्या लोभ धरणाऱ्यांच्या मध्ये कॉमन गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, आणि कॉमन गोष्ट कोणत्या प्रकारची आहे?
ज्ञान रस्त्यावर पुकारा करते आणि चव्हाट्यावर 20व्या वचनापासून चव्हाट्यावर आपली वाणी उच्चारते, गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावर आणि वेशीच्या दारात घोषणा करते. आणि काय म्हणतं, नगरात आपले हे शब्द उच्चारते, अहो बोळ्यानं तुमचे बोळे पण तुम्हाला कोटभर आवडणार आणि धर्मनिंदा करणारे धर्मनिंदा कोटभर आनंद पावणार. कारण मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा करतात, तिटकारा कोटभर करणार. अजून एक वचन वाचा, 14 वचन, तू आमचा भागीदार हो, तू आपण सर्व एकच पिशवी बाळगू. तू माझ्या मुला त्याच्या मार्गाने जाऊ नको, त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको. हालेलुया. आता या ठिकाणी सगळेजण ज्यावेळेस लोभ धरला जातो त्यावेळेस असं म्हटलं जातं की लोभ एक धरणारा व्यक्ती आणि दुसरा धरणारा व्यक्ती हे दोन्हीही एकत्र येतात आणि ते काय म्हणतात, तू आणि मी आपण सगळेजण एकच पिशवी बाळगूया आणि तुझं आणि माझं जे आहे ते आपलं सगळं एकत्र असेल. आणि नेहमी लोभ धरणाऱ्यांचं एक मत होतं, अंतःकरण एक होतं आणि हृदय त्यांचं एक होतं. दारुड्यासोबत मैत्री होते, पैसा व्यभिचार करणाऱ्यासोबत व्यभिचाराची मैत्री होते. त्याच प्रकारे जो भ्रष्टाचार करणारा आहे तो भ्रष्टाचारीच माणसाला शोधत असतो. आणि जर एखादा पैसा जास्त कमवणारा व्यक्ती आहे तर तो जास्त करून पैसा जास्त कमवणाऱ्याकडेच, एखादा फसवणारा आहे तर तो फसवणाऱ्याला शोधत असतो. एखादा वाईट वागणारा जो आहे तो व्यसन करणारा जो आहे तो व्यसन करणारा शोधत असतो. कारण लोभ जो आहे तो लोभ धरणाऱ्यांची संगत बाळगत असतो. हालेलुया. जर तुम्ही लोभापासून विभक्त व्हायचं असेल तर प्रथम आपल्याला अशा संगतीपासून वेगळं झालं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस संगतीमध्ये राहिल्यामुळं तुम्हाला नेहमीच अशी इच्छा बाळगत राहील. कारण तो लोभ धरणारा व्यक्ती सतत असं म्हणत राहील की तुला फायदा दिसतो का, पुढचं भविष्य माहित आहे का, तुझी मुलं काय खातील तुला माहित आहे का, तुझ्या घरामध्ये काय असेल तुला माहित आहे का, तुला हे मिळेल तुला ठाऊक आहे का, आणि त्याच्यानंतर तुला किती शारीरिक आनंद होईल हे तुला ठाऊक आहे का, त्याला त्यामध्ये किती मजा येते हे तुला ठाऊक आहे का, आणि ते किती हृदयाला आनंद देणार हे तुला ठाऊक आहे का. लोभ हे नेहमी वारंवार हे सांगत राहतं. जसं सैतानाने हव्वेला सांगितलं आणि हव्वेनं ते फळ खाल्लं. हालेलुया. सैतानाने ही गोष्ट त्याला सांगितली नाही की तुला एदेन बागेतून बाहेर जावं लागेल, तुला लेकरं पसरवण्यासाठी खूप वेदना होतील आणि तुझ्यावर आणि तुझ्या पतीवर श्राप येईल आणि त्याच्यानंतर तुझी मुलं खुनी होतील, हे तिला सांगितलंय सैतानाने. सैतानाने हे सगळं लपवून ठेवलं. सैतानाने सांगितलं की तुम्ही देवासारखे व्हा. सैतानाने एकच गोष्ट सांगितली, काय सांगितली की तुम्ही देवासारखे व्हा. पण ते देवासारखे झाले का? निश्चित अर्थाने झाले नाही. कारण देव कधीच मरणार नव्हता आणि ते सुद्धा कधीच मरणार नव्हते. अगोदर ते फळ खाण्याच्या अगोदर देवासारखे होते, फळ खाल्ल्यानंतर मात्र ते देवापासून विभक्त झाले. ते देवासारखे राहिले नाही. देवासारखे झाले नाही तर देवासारखे राहिले नाही ते. पण सैतान मात्र नेहमी जी परिणाम आहे तो परिणाम लपवून ठेवतो आणि जेवढं चांगलं आहे तेच आपल्याला सांगत राहतो. आणि म्हणून आपण त्या संगतीपासून वेगळं झालं पाहिजे, त्या गोष्टीपासून वेगळं झालं पाहिजे, लोभाच्या कोणत्याही गोष्टीपासून वेगळं झालं पाहिजे, आपल्या अंतःकरणातल्या त्या विचारांपासून वेगळं झालं पाहिजे आणि परिणामांची आपण आठवण केली पाहिजे. पण ज्यावेळेस पण परिणाम आठवतात त्या वेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये हा विचार केला पाहिजे की प्रभूजी मी लोभापासून दूर आहे की मी लोभाच्या जवळ आहे. लोभाने माझ्या जीवनामध्ये घातक परिणाम होणार आहेत की माझ्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टींचे वाईट परिणामांना मला सामोरं जावं लागणार. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीचा विचार करा की मी लोभी अंतःकरणाने देवाजवळ कधी जाऊ शकत नाही. आणि जर लोभी अंतःकरणाने मी गेलो तर निश्चित अर्थाने मला माझ्या जीवनामध्ये नाश ओढवला शिवाय राहणार नाही. आज आपण या शेवटच्या आज्ञेविषयी शिकत असताना ज्यावेळेस ही 10 आज्ञा आपण शिकलेलो आहोत, या 10 आज्ञांचं एकच सार आहे की आपण आपले रिलेशन जे देवासोबत आहे ते देवासोबतचे आपले रिलेशन वाढवत राहावे. देवासोबत आपलं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण देवासोबत ठीक करावं, व्यवस्थित करावं. लोकांसोबत आपलं अंतःकरण ठीक करावं. जे जे परमेश्वर आपल्याला सांगत आहे त्या गोष्टींच्या बाबतीत आपण सावध राहून देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळत राहाव्यात. आणि देवाच्या आज्ञा पाळत असताना नेहमी देवाच्या आत्म्याची, देवाच्या सामर्थ्याची आपण मदत घेत राहावी. आणि देवाच्या आज्ञा पाळत असताना ही गोष्ट लक्षात ठेवावी की देव आपला पुरवठा करणारा आहे. देव आपल्याला कधी सोडून जाणार नाही. परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. तो आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टीचा पुरवठाच केवळ करत नाही तर तो आपल्याला आशीर्वादाकडे घेऊन जाईल, तो आपल्याला बहुगुणित करेल, तो आपल्याला वाढवत राहील आत्मिकतेमध्ये, सर्व प्रकारच्या आपल्या आशीर्वादामध्ये, संपत्तीमध्ये. आणि नेहमी बायबल मधल्या लोकांची आठवण करा ज्यांनी ह्या आज्ञांचं पालन केलेलं आहे. इसहाक असेल, अब्राहम असेल, याकोब असेल, दावीद असेल, त्याच्यानंतर दानियल असेल, नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताचे शिष्य असतील, कर्नल असेल, त्याचप्रकारे पौल असेल, आणि अशा बऱ्याच लोकांनी देवाच्या या आज्ञांचं पालन केलं. आणि ते केवळ आत्मिक रीतीने नाही, कारण या सगळ्याचा परिणाम 10 आज्ञांचं पालन करण्याचा परिणाम आपण प्रभू सोबत अनंत काळाचं जीवन जगणार आहोत.
कारण जो कोणी व्यभिचार करणार नाही, जो कोणी चोरी करणार नाही, जो कोणी लोभ धरणार नाही, जो कोणी आपल्या आई वडिलांचा सन्मान करेल, त्यांची आज्ञा पाळेल, जो कोणी आपल्या परक्या देवाला सोडून आपल्या देवासोबत प्रामाणिक राहील, जो कोणी शब्दाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळेल, या सगळ्या आज्ञा 10च्या 10 आज्ञा जो कोणी पाळत राहील त्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हे अनंत काळापर्यंत देवासोबत असणार आहे. हालेलुया. प्रभू परम तुम्हाला त्या आज्ञा पाळण्यासाठी मदत करू. या 10 आज्ञांचं पालन करत असताना प्रभू तुम्हाला नेहमी त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य करू. या आपण